वानखेडे आहेत. कैलाश वानखेडे, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. मला तुमचा परिचय द्या. तुमच्या एक माईक अनम्यूट आहे, त्याला अनम्यूट करा तुम्ही. कैलाश वानखेडे साहेब, तुमच्या रेड कलरचा माईक म्यूट आहे, त्याला अनम्यूट करा. मोबाईलमध्ये डाव्या साईडला तुम्हाला. हां, व्हेरी गुड. नमस्कार सर. हो, नमस्कार. ते कैलास वानखेडे माझ्या वडिलाचं नाव आहे. अच्छा, वडिलांचं नाव आहे. हम्म. ओ, त्यांना 35 वर्ष झाले, पॅरालिस आहे. मला 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 एक दोन प्रश्न घेऊ द्या तुमचे. तुमच्या किती पर्सेंटेज आहे त्यांना? त्यांना 7% आणि 3 वर्ष झाला माझा भाऊ पॅरालिस झालाय. हा, त्याचं डोक्याचं पण ऑपरेशन झालंय. कुठे राहता त्याची काही तुम्ही? सर्टिफिकेट शिवाजीनगर महाल. हे ती शिवाजीनगर. हम्म. आणि माझे बाबा तर 35 वर्षापासून जाग्यावरच आहे, पण माझा भाऊ पण आता 3 वर्षापासून जाग्यावर झालेला. मला एक एक मिनिटं ते थोडं सांगा. कैलाश वानखेडे हे कोणाचं नाव आहे? तुमच्या भावाचं? माझ्या वडिलाचं. वडिलाचं, फादर आहेत त्यांना 60% दिव्यांगत्व आहे, पॅरालायसिस झालेला आहे. त्यांना वात आहे, वात. बरं, हां. हम्म. बरं. आणि माझ्या भावाला 3 वर्षापासून पॅरालाइज झालाय. त्याचं भावाचं नाव काय क्लॉटचं आहे? ऑपरेशन झालंय. तुमच्या भावाचं नाव काय आहे? श्याम वानखेडे. श्याम वानखेडे. बरं, हो. हां. किती पर्सेंट आहे त्यांना विषय? आणि आता याचा आम्ही ते मेडिकलला चेक वगैरे केलाय. हं. अजून त्याची सर्टिफिकेट भेटायची आहे आम्हाला. आम्हाला काही बरं. आयडिया नव्हती. मी हं. आता त्या दिवशी असंच फोन मध्ये बघायला गेली बाबांच्या, तर बरं, मला बरं. दिसलं हे मीटिंग, नाही का. आता ओके. मी एकटीच कमवत आहे घरी. माझे आई पण जसं भावाची आणि बाबांची सेवा करते, आणि मी जॉब करते, पेशंटचं होम केअर वगैरे. तुम्ही नर्स आहात का? हो, तेच पेशंट केअरचं काम करते मी. बरं, बरं. हं. आणि आणि भावाला माझ्या आईच बघते. मला काही या बाऱ्यात माहिती नव्हतं. मी आता सगळ्यांना बघत होती, कोणापाशी गाडी, कोणापाशी काही. तर मी एका जणाला विचारलं होतं की हे कसं काय म्हणून, नाही का. आता माझ्या घरी कोणी जेंट्सच नाहीये बाहेर यांना घेऊन जाणार. मी जसं एकटीच आहे. आई बिचारी तिथं घरातलंच करते. आईला पण काही तेवढं काही खास हे नाही. ती पण कानाने बहिरीच आहे. तिला काही तेवढं ऐकायला वगैरे जात नाही. तिची सर्टिफिकेट आहे आणि बाबाची आता आताच आली याच महिन्यामध्ये. तर आता चालू आहे. मला काही इतकं माहिती बरं ताई, नव्हतं. काही हरकत नाही. मी समजलं तुमच्या भावना. तुम्हाला वडिलांना तुमच्या आणि भावाला संजय गांधी योजना सुरू झालेली आहे का? नाही, जे माझ्या अडीच बाबांना झालं वाटते बहुतेक, कशाची आहे माहिती नाही. पण भावाचं व्हायचंय. माझ्या 31 वर्षाचाच भाऊ आहे, त्याला काही. बरं ताई, काही हरकत नाही. माझा प्रश्न आहे ती, तुमच्या वडिलांना आणि तुमच्या भावाला पेन्शन योजना सुरू झालेली आहे का? नाही नाही, काहीच नाही. दर दर महिन्याला 2,500 रुपये जी पेन्शन येते ते मिळते का त्यांना? पप्पाला येते बहुतेक, या महिन्यापासूनच सुरू झालेली आहे. आम्हाला काही आयडिया नव्हती. बरं, तर तुम्ही ते चेक करून घ्या अगोदर किती येत आहे भावाला, तुमच्या पप्पांना पैसे. हम्म. आणि तुमच्या हम्म. भावाचं जे आहे हँडिकॅप सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड तयार झालेलं आहे का? आता याची हँडिकॅपची सर्टिफिकेट यायची आहे, बाबांची झाली आहे. बरं, त्यांचं याची चेकअप झालेलं आहे तुमच्या भावाचं? हे कोणाचं? तुमच्या भावाचं श्याम श्याम वानखेडेचं चेकअप झालेलं आहे का? हो, चेकअप झालाय. याच्या 3 वर्ष आधी ग्लोबल सिटीला ऑपरेशन वगैरे झालं होतं, पण आता थोडा चालायला लागला तो. तर आता मी त्याला नेलं होतं मेडिकलला. तर 4 दिवस चेकअप साठी वगैरे बोलवलं, तर मी तिथे सगळं करून दिलं त्याचं. आता त्याची सर्टिफिकेट वगैरे यायची आहे. आता थोडा बहुत चालतो. आमच्या इथं कोणी जेंट्स नाही ना चालत यांना न्यायला कुठे. मी एकटीच आहे. ठीक आहे, तर ठीक. म्हणून आता
तर सर मला काहीतरी आयडिया द्या, म्हणजे कसं याची लाईफ खूप सारं आयुष्य पडलाय, 31 वर्षाचाच आहे तो बर आणि मी तर त्याची छोटीच आहे, पण आता कोणाचा सहाराच नाही ना आमच्याकडे. बघा ताई, असं आहे की ते ठीक आहे तुमचं सगळं म्हणणं. तुमचे जे वडील हम्म आहेत त्यांना हम्म हम्म संजय गांधीची योजना, तुम्ही आता मला कन्फर्म आन्सर नाही दिलेला आहे. कन्फर्म आन्सर पाहून घ्या की संजय गांधीची योजना येत आहे का, पेन्शन येत आहे का. ते बाथरूमला गेले आहे, ते आले की मी तुमच्याशी बोलणं चालेल, करून ठीक आहे. देते. मी चालेल. सकाळपासून ट्राय करत आहे तुमच्याशी बोलायचं. मी काल बर. पण ट्राय केलं तुमच्याशी बोलायचं. हॅलो. मी तुम्हाला सांगते की हॅलो. त्यांची योजना झाली की काय. जर तुमचा फोन येत आहे, तुम्ही झूम मीटिंग जॉईन करा. मी फोनवर सध्या आता बोलू नाही शकणार. झूम मीटिंग जॉईन करा तुम्ही. धन्यवाद. हो. हा, तर ठीक आहे ना, केले तर अशी गोष्ट आहे. मी बोलतो तुमच्यासोबत. धन्यवाद. बरं, ठीक आहे. आणि तुमच्या जे भाऊ आहे त्यांची UDID कार्ड तयार होऊन येऊ द्या. हँडिकॅप सर्टिफिकेट बनवून येऊ द्या. त्यानंतर आपण त्यांना पेन्शन योजनेची प्रोसेस सुरू करू. ठीक आहे पण सर, त्यांच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ना, आणि त्यांना या महिन्यापासून बहुतेक सुरू पण झालाय, जे ठीक आहे ताई, चांगली 1500 रुपये गोष्ट. महिना. काही हरकत नाही. तो 2500 रुपये महिना येईल. तुमच्या वडिलांचं हा. सगळं ओके आहे. तुमच्या भावाला ओके. जी आहे त्याची एकदा UDID सर्टिफिकेट बनली की मग मला तुम्ही हम्म. मला संपर्क करा. ठीक आहे ना सर. आणि संपर्क करा, पुढे आपण करू. आणि यांचे आयुष्यमान कार्ड बनलेलं आहे का, नसेल बनलं? आयुष्यमान कार्ड आहे म्हणते. आहे ना. हम्म. हो, मग ठीक आहे आहे. म्हणते. रेल्वे कन्सेशन ठीक आहे ना सर. सर्टिफिकेट. सर्टिफिकेट कशाची सर? रेल्वे रेल्वे. रेल्वेची नाही सर. बरं, ठीक पप्पांची आहे. आहे, पप्पा नाही, बाबांची पण ठीक. नाही आहे म्हणते. बरं ताई, ठीक आहे. उद्या आपल्याकडे कॅम्प आहे. हम्म. कुठे सर? मानेवाडा, लवकुश नगर. मानेवाडा, लवकुश नगर. लवकुश नगर. हा, तुम्ही तिथे याल त्यांना घेऊन, तर तुमचे जे बाकीचे कागदपत्र आहे आपण उद्या इथे इथून करून देऊ त्यांना ऑनलाईन. ठीक आहे ना सर. ठीक आहे. ओके. किती वाजता यायचं सर? 10ला या. किती? 10 वाजता. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू सर. हो हो हो. ठीक. आता बाहेर ठीक कसं निघायचं? आहे. हम्म. ठीक आहे. बरं, पुन्हा आता आपल्याकडे आहे, पुन्हा काय विषय आहे. सचिन हंडीखेडे. सचिन हंडीखेडे. हा ताई, लिंक मंडीची लिंक पाठवू. हो हो हो, लगेच 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 लगेच. हो हो हो, ओके. ठीक आहे. हा, बोला. कोणाला विचारायचे काही प्रश्न? भरपूर लोक इथे जॉईन झालेले आहेत. सचिन सचिन हंडीखेडे. तुमच्या व्हॉइस येत नाही. बरं, ठीक आहे. राम ज्योती चोपकर मॅडम. तुमच्या माईक अनम्यूट करा, ज्योती मॅडम. तुमच्या फोनमध्ये डाव्या साईडला एक माईक आहे, त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही. ज्योती मॅडम. बोला. हॅलो. बोला बोला. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हा, सांगा कुठून बोलताय तुम्ही? मी अंत्योदय कार्ड तुमच्याकडे हो, तुम्ही अंत्योदय कुठून? कार्ड बनवायला टाकला होता म्हटलं. ताई, तुम्ही कुठून बोलत आहे? मी वाठोड्यावरून बोलत आहे. वाठोड्यावरून बोलत आहे सर. मी तुमच्याकडे आलेली आहे.
राहुल अंत्योदय कार्ड बनवायला टाकलं होतं म्हटलं तुमच्याकडे. राहुल हे ज्योती चोपकर आहे, यांचे अंत्योदय कार्डचे स्टेटस सांगा मला काय आहे तर. लिस्ट नोंद करना मी थोड़ा लाइन पर आइए. ठीक आहे. पुन्हा रमेश सावरकर. रमेश सावरकर, रमेशजी सावरकर, तुम्ही काही बोलू इच्छिता का? तुमच्या माईक म्यूट आहे, त्यांना अनम्यूट करा. बरं, ठीक आहे. राकेश सावरकर. ओके. रामचंद्रजी हटवार साहेब, नमस्कार. रामचंद्र साहेब नमस्कार. तुमचा माईक म्यूट आहे, तुम्ही अनम्यूट करा साहेब त्याला. हा, रामचंद्र साहेब. अच्छा, कोण बोलतोय? नाही, मी राकेश सावरकर बोलतोय. हॅलो. हा, बोला राकेश जी, कुठून बोलताय? मी नागपूरवरून बोलतोय, महात्मा गांधी नगर. आवाज येतोय माझा क्लिअर? एक सेकंड. झाला चालू आता. हॅलो. बोला, महात्मा गांधी नगर. हा, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. किती पर्सेंटेज मी आहे? आज 100% ब्लाइंड. ब्लाइंड 100% ब्लाइंड. बोला. सर जरा परिचय द्यान तर बरं. आज मी पहिल्यांदाच याच्यामध्ये एनरोलमेंट झालोय. बरं बरं. माझे नाव अमोल रैवजी वाळके आहे आणि मग दिव्यांग क्षेत्रामध्ये मागच्या 15 वर्षापासून कार्य करत आहे. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने हे कार्यक्रम आम्ही घेत आहोत, ज्यापैकी मंगळवार ते शनिवार हा कार्यक्रम ऑनलाईन राहतो रोज 12 वाजता. बरोबर. आणि प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 12 वाजता ऑफलाईन राहतो लवकुशनगर मानेवाडा इथे, जिथे शेकडोच्या संख्येमध्ये दिव्यांग आपल्या समस्या घेऊन येतात. आणि तसेच सोमवारी माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय नक्षत्र भवन इथे हा कार्यक्रम तिथे ऑफलाईन राहतो. असे 2 ऑफलाईन कार्यक्रम आठवड्यातून राहतात आणि बाकीचे मंगळवार ते शनिवार ऑनलाईन राहतात. जसा हा कार्यक्रम सुरू आहे. हा माझा पूर्ण परिचय. व्यवसायाने मी एक प्रॉपर्टी व्यवसायाने बिल्डर आहे, बाकी व्यवसाय वेगळे आहे. सांगा आता. बरोबर. सर मी काय म्हणतोय तुम्हाला, माझा एक छोटासा एक अप्रोजल आहे, ते तुम्ही जर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकाल तर खूप तुमचं आभार होईल आमच्याकडे. आता आपली पेन्शन किती? 1,500 रुपये ना आता? 1500, आता 2,500 रुपये झालेली आहे. आता 2,500 रुपये झालेली आहे. बरं. तर माझं नाव आहे लिस्ट मध्ये नाहीये, काही कल्पना नाही, पण येत आहे मला. अधून पैसे येत असतात. मला एकच त्यांच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवायचा आहे. तो असा आहे की बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा, स्टेट. हॅलो. बोला बोला. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणा, जसं मी पूर्ण थोडस सराउंडिंग अभ्यास केलाय, त्यामध्ये त्यांच्यासाठी एक स्पेशल CRD कॅन्टीन असते, जे एअरफोर्स मध्ये आहे किंवा CRPF मध्ये आहे, बरोबर आहे, पोलीस विभागामध्ये आहे. तर तशी एक कॅन्टीन जर दिव्यांगासाठी किंवा हँडिकॅप लोकांसाठी जर अरेंज झाली तर इट इज अ व्हेरी गुड अँड नाईस अपॉर्च्युनिटी. आम्हाला पण भेटणार आणि सरांचंही जर काही हे होईल. त्यासाठी मी एक NGO एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय की त्यांच्या मार्फत जर आम्हाला अशी कुठे जागा भेटली तर वी कॅन एबल टू स्टार्ट इन देम टू एव्हरी हँडिकॅप पीपल्स. आणि खरोखरच त्यांना त्या सगळ्याची गरज आहे. आय थिंक सो. कारण की एका कॉन्स्टेबलचा पेमेंट हा 60,490 रुपये आहे आणि त्याला 15% डिस्काउंटची रत्तीभर गरज नाहीये. पण आम्हाला, आमच्यापैकी जर काही लोक आहेत ज्यांना 6,000, 5,000, 4,000 असे काही लोक आहे, काही लोकांना आहे चांगला पेमेंट, सॅलरी चांगली हँडसम आहे, बट वी नीडेड फॉर दॅट की आम्हाला 5% डिस्काउंट हे खूप महत्वाचं ठरत आहे. काय तुम्ही ऍग्री आहे माझ्या याच्याशी? येस.
आणि याच्यासाठी फक्त हिंदुस्तान लिव्हर कंपनी आहे, त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट जर भेटलं आपल्याला तर वी आर रेडी. आणि त्याच्यामध्ये आपण जे हँडिकॅप पीपल्स आहेत, दे आर वर्किंग टू ओव्हर देअर अँड गेट द सॅलरी. म्हणजे त्या कॅन्टीनला फक्त हँडिकॅपच लोक वर्क करू शकतात आणि यू कॅन क्रिएट द स्मार्ट कार्ड, की ते कार्ड ते दाखवतील आणि त्यांना त्या कार्डवरती जेही काही धान्य आहे किंवा काही आहे ते आपण त्यांना देऊ शकतो एकदम चिपर रेटमध्ये. आपल्याला त्यामध्ये 50% ते 15%चं डिस्काउंट हिंदुस्तान लिव्हर देतो. आणि आता टॅक्सेस बी कमी केले आहे, जीएसटी कमी केली आहे, त्याच्यामुळे आणखी त्याची रेट कमी होईल जर ओके, फाईन. मुख्यमंत्री साहेबांनी जराशी काही पहल केली तर. राकेश जी, I got your I got your topic. So do one thing. तुम्ही येस सर. एक एक तुम्ही ह्या ज्या तुम्ही भावना तुम्ही व्यक्त केल्या, तुम्ही त्याची एक अप्लिकेशन तयार करा. आय एम रेडी विथ माय प्रपोजल सर. माझं ओके. प्रपोजल पूर्ण रेडी आहे, पण मला एक विश्वासू माणूस भेटत नाहीये की जेणेकरून मी तिकडे जाईल आहे. काही काही लोकांना सहजरित्या आपल्या मुख्यमंत्री निधीमधून 50,000 1,00,000 रुपये नुसत्या एकदम क्षुल्लकशा कामासाठी देतात, पण हे प्रपोजल त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही हे माझी एक प्रपोजल मला मैत्रीण आहे, देऊन ती द्या. टोटली हँडिकॅप आहे, ती राकेश टोटली जी, हँडिकॅप आहे सर. माझ्याकडे हा वेळ सर. कमी आहे. इथे जवळपास आता कमीत कमी 20-22 लोक आहेत. मी तुम्हाला ओके सांगतोय ओके तुम्हाला ओके काय ओके. करायचं आहे. सर्वांसोबत मला संवाद साधायचा आहे. तुम्ही ते बरं बरं. प्रपोजल जे आहे ते सबमिट करा मला. उद्या रविवार आहे, 10 वाजता लवकुश नगर या कार्यालयामध्ये तुम्ही या आणि तिथे लवकुश सबमिट करा. नगर आणि मध्ये कुठलं कार्यालय सर? माझा नंबर आहे, माझ्या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा. मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो. लवकुश नगर मानेवाडा इथे प्रत्येक रविवारी संवाद होत राहतो, दिव्यांग संवाद. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर कनेक्ट होतो सर. सर तुमचं नाव एकदा रिपीट कराल तर मी अमोल कनेक्ट करतो वाळके. सर. अमोल वाळके, अमोल वाळके नागपूर, सर. महाराष्ट्र. ओके ओके, डन 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 डन. अँड थँक्यू व्हेरी मच टू हेल्प मी. येस, थँक्यू. या. अच्छा. हो, ज्योती चोपकर. ज्योती मॅडम, तुमच्या अंत्योदयच्या तुम्ही मला प्रश्न उभा केला होता. अंत्योदय कार्ड तुम्ही माझ्याकडे सबमिट केलं होतं म्हणून अप्लिकेशन. माईक म्यूट करून टाक. ज्योती चोपकर मॅडम, तर तुमच्या नॉलेजसाठी सांगतो किती 6 तारखेला 10व्या महिन्यामध्ये आम्ही तुमची अप्लिकेशन सबमिट केलेली आहे. येत्या महिन्यात 2 महिन्यामध्ये तुमचे कामं तुमच्या या या महिन्याच्या पुढच्या महिन्यापर्यंत तुमचे काम अंत्योदय कार्ड बनून यायला पाहिजे. तरी अधिक माहिती करता तुम्ही मला उद्याला संपर्क करू शकता. तुमच्या माईक म्यूट आहे म्हणून तुम्ही बोलू शकत नाही आहे, पण तुमचं काम पुढे वाढवलेलं आहे आम्ही. अंत्योदयचे कार्ड तुमचं सबमिट झालेलं आहे. धन्यवाद. पुन्हा कोणाला बोलायचं आहे? हिरा नारोडे. हिरा नारोडे जी, तुमच्या माईक अनम्यूट करा. हिरा नारोडे. बरं, ठीक आहे. माईक अनम्यूट करा. माईक. हा, हॅलो, बोला बोला. नमस्कार. बोला सर. हा ताई, एक मी मिनिट थांब. तुझं नाव लिहून घेतो मी. हिरा नारोडे. ताई कुठनं बोलतोय? मी सर नागपूरहून बोलतोय, महाराष्ट्र, नागपूर. नागपूरला कुठून नागपूर ताई? नागपूर नागपूर हे लकडगंज, नागपूर. लकडगंज. हा, हम्म. किती पर्सेंटेज आहे ताई दिव्यांगत्व? मी 100% आहे सर. 100% काय आहे? ब्लाइंड आहे का ताई? ब्लाइंड आहे, काही दिसत नाही मला. बरं, बोल ताई, काय म्हणते सांग. सर मला हे लिंक आली होती याच्यामध्ये हो, याच्यामध्ये ठीक आहे. स्क्रीनशॉट आली होती मला. ठीक आहे. हे कार्यक्रम बद्दल नाही का? हो ताई, तुमचा विषय सांगा. काय अडचण काय आहे ते सांगा. तुम्ही जॉईन झालेले आहे कार्यक्रमाला. तुमची अडचण काही आहे, काही समस्या आहे, काही भावना व्यक्त करायची आहे, सांगा ताई. मला तर फक्त भावना तर काही नव्हती, फक्त माझ्या पोराच्या विषयी भावना होती थोडीशी मला. बोल ना ताई, काय विषय आहे सांगा. मी म्हटलं आता 19 झाला, माझा पोरगा 19 वर्षाचा, काही काम वगैरे असन तर सांगा बा म्हटलं. तुमचा मुलगा एबल आहे, म्हणजे सदृढ आहे की दिव्यांगत्व आहे त्याला? नाही नाही सर, दिव्यांगी नाही आहे तो, चांगला आहे तो, हातानं पायानं डोळ्यानं चांगला आहे. ठीक आहे. त्या त्याला उद्याला नाही का त्याचा रिझ्यूम घेऊन त्याला माझ्या कार्यालयामध्ये पाठवा. मी पाहतो काय होते सर. तो मॅट्रिक फेल आहे.
हो, तर म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला, रिझ्यूम म्हणजे सीव्ही. त्याचा रिझ्यूम घेऊन पाठवा. त्याला कुठे नोकरीला लावता येईल काय, काय करता येईल, त्याच्याशी बोलून त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते समजून त्याला पुढे पुढे मार्ग लावू तुमच्या मुलासाठी. तर कोणत्या ऑफिसात पाठवलं लागेल सर याला? मानेवाड्याच्या ऑफिसला. मानेवाडा. मानेवाडा इथे इथे अमोल वाल्के यांचं दिव्यांग जनसंवाद कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये तुम्ही उद्या 10 पर्यंत पाठवा त्याला. 10 पर्यंत. हम्म. ठीक आहे ना सर. ठीक आहे ताई, बाकी सर्व ठीक आहे? दिवाळी छान झाली? हो. हो. हा. चला, छान. दिवाळी वगैरे सगळी छान झाली. छान छान ताई, छान. हो. धन्यवाद ताई, हे धन्यवाद. तर सर हे कार्यक्रम कधी आहे आपलं वालं? ताई, हा कार्यक्रम सुरू आहे. हो का? हा, आणि आणि जर व्यक्तिगत भेटायचं असलं तर रविवारी 10 ते सकाळी 9 ते 12 पर्यंत आम्ही व्यक्तिगत भेटत असतो, लवकुश नगर मानेवाडा या कार्यालयामध्ये. पण सर मी म्हणत होती उद्या तर रविवार आहे ना सर? काय आहे उद्या? रविवार. हो, मग काय झालं, तर रविवारीच राहतो कार्य. 8ही दिवस आम्ही कार्य करतो. हो का? मला वाटलं की उद्या बंद असेल म्हटलं. नाही ना ताई, आपलं. शासकीय काम नाही आहे ना, माझं प्रायव्हेट काम आहे. प्रायव्हेट व्यक्ती आहो आम्ही. स्व इच्छेने कार्य करून राहिलो. तर सर मला तुमचा नंबर द्याल का? मी तिथं आल्यावर मी तुम्हाला कॉल करते मग. हा, लिहून घे ना ताई ना, पेन पेन्सिल काही असेल तर लिहून घे नंबर. लिहून घे. फोनवर नंबर. घे नंबर, सेव्ह करून घे माझा. सर सांगा नंबर. 9922 9922. 04 हा. 04 04 1000. 1000. अमोल भाऊ वाडके. हा. अमोल भाऊ वाडके. नंबर तर पाकी झाला तो. 10 झाले. 2 2 4 2 6 7 7 3 10. ठीक आहे ना. ठीक आहे ताई. कॉल करतो हा. मी पाठीमागे. हा, हा ओके ठीक ताई, आहे सर. ओके ओके, काळजी. हो. हा. लावतो. बरं, पुन्हा कोण आहे? त्रिशरण जी, आपको क्या बोलना है बताइए. नमस्कार सर. नमस्कार त्रिशरण जी. आमचा ते ग्रामपंचायत मधून 5% निधी जो आहे तो मिळाला नाहीये आम्हाला. हो, ते मी वाचलं होतं न्यूजपेपरमध्ये तुमच्याबद्दल. हा. तर ते तिथले अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यांसोबत माझं बोलणं करून द्या एकदा, ग्रामपंचायतचे अधिकारी. त्यांचा नंबर पाठवा, मी व्यक्तिगत बोलून घेतो काय विषय आहे, केव्हा देणार आहे म्हणून. हा, ठीक आहे ना. तुमचे जे तो निधी तो अरे बेटा. 5%च्या, किती लोक आहे आपल्या तिथे, किती लोकांमध्ये हा निधी वाटला जातो? आता जे त्यानं लिस्ट जे दिले आहे ते 150चे आहे. पण त्याच्यातून जे रिअल आहे ते हँडिकॅप लोक छाटणी कर लागेल ना. ते लिस्ट दाखवते 150 लोकांची. पण जास्त जास्त लोक नाही का येतच नाही तिथं. त्याचा निधी मग ते ग्रामपंचायत वालेच घेऊन घेते. 1 मिनिट थांब. ओके. तर त्रिशरणजी, तुम्ही काय करा, ते जे हो. अधिकारी आहे, ग्रामपंचायत अधिकारी, त्यांचा नंबर मला शेअर करा, मी बोलतो. हा, किती ठीक आहे, किती ठीक आहे. कलेक्शन झालेलं आहे ग्रामपंचायतचं? काय? किती किती निधी गोळा झालेला आहे? हा, ते नाही माहित. ते नाही माहित का? बरं, हा, ठीक. ठीक आहे. चालेल, ओके, धन्यवाद. बरं, नेक्स्ट कोण आहे? सचिन हांडीखेडे. हॅलो. हॅलो. हा, बोला की सचिनजी. कुठनं सचिन बोलत बोलताय आहो. तुम्ही? मौदा मारोडे. मौद्यावरून. हो. मी मौदा सांग. मारोडी. मारोडी. हो. मारोडी गाव आहे का? गाव गाव. ऍट पोस्ट मारोडी. हो. मौद्यावरून बोलताय तुम्ही. सांगा, तुम्ही स्वतः दिव्यांग आहात का? मी हो स्वतः. किती पर्सेंटेज आहे तुमचे? 74%. 74%. काय लोकोमोटर आहे की काय आहे? लोकोमोटर डिसॅबिलिटी. लोकोमोटर आहे. हो. पायामध्ये आहे? पायामध्ये. कोणता पाय? दोनही. बोथ. हो. बरं, बोथ लेग.
बरं बरं, सांगा काय विषय आहे तुमचा दादा? ते ई रिक्षासाठी टाकलं होतं, मी सांगितलं होतं तुम्हाला. हा. त्याच्यासाठी मी रिक्षामध्ये टाकलं होतं. मग हे फिजिकल त्यांना चेकअप केला. त्याच्या बाद मला बोलवलं त्या दिवशी, आणि मग मग म्हणते तिथं फुल स्टॉल. मी तुम्हाला सांगितलं बी होतं, फोटो पाठवलं. मी म्हणलं मग फूड स्टॉल मध्ये का भेटल, मी म्हणलो ठीक आहे ई रिक्षामध्ये फूड स्टॉल भेटल. पण तसं नाही म्हणते ते, फूड स्टॉल फक्त. आता कसं आहे, मी तुला सांगतो, माझ्या या विषयावर बोलणं झालेलं आहे. हम्म. बरेचशे लोकांना ई रिक्षा पाहिजे आहे, हम्म. परंतु ई रिक्षा जिथे आला तिथे त्या ई रिक्षामध्ये बसण्याकरता 5-6 लोक आले, म्हणजे 5-6 लोक त्या ई रिक्षामध्ये बसेल, म्हणजे सवारी रिक्षा झाला तो. हो. आणि कसं आहे दादा, तुझे दोन्ही पायांना प्रॉब्लेम आहे, हो. 74% आहे. त्यामुळे डॉक्टर आणि अधिकारी यांनी निर्णय घेतलेला आहे की ज्यांना दोन्ही पायाला अपंगत्व आहे, दिव्यांगत्व आहे, हम्म. त्यांच्या उद्या जाऊन भविष्यात काही दुखापत नाही झाली पाहिजे, म्हणून हा. बरेचसे लोकांना ते व्हेजिटेबल गाडी हम्म. किंवा व्हेजिटेबल गाडी किंवा टी फूड स्टॉल स्टॉल. हो. किंवा अशा 2 गाड्या त्यांनी जास्ती करून दिलेल्या आहे, जेणेकरून दिव्यांगांना रोजगारही मिळाला पाहिजे आणि उद्या ज्या घटना घडू शकतात त्या घटना अवॉइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे माझं सजेशन असं राहील दादा, की जर ते तुला व्हेजिटेबल गाडी देत आहे तर व्हेजिटेबल गाडी घेऊन घे, कारण तुझ्या दोन्ही पायामध्ये दुखापत आहे. हम्म. नाही, तसंच म्हणत आहो मी, अगर व्हेजिटेबल गाडी भेटत आहे म्हणजे ई रिक्षावाली, तर मी चालवू शकतो ते. आणि जे दुसरी आहे ना, जे चालू नाही शकत, त्याला मी कसं चालवू शकतो, ते म्हणणं आहे माझं. हो, तर तुला कोणती गाडी मिळालेली आहे? मला ते मीनं तुम्ही ना नंबर पाठवला आणि त्यांना मीनं फोटो पाठवले, की ते म्हणत होते हे वाली भेटल, जे बिना ई रिक्षावाली आहे. हो, तर आणि घेऊन घे त्यांनी ना, मग काय अडचण आहे. पण ते चालवता नाहीत ना. त्याला त्याला आपल्याजवळ जागा नाही आहे आपल्याकडं. मी आता व्हेजिटेबल गाडी घेतली तर मी त्याला रोडावर चालवून बी विकू शकतो. तर तुला कोणती गाडी दिलेली आहे? त्यांना मला बिना बिना ई रिक्षावाली सांगितली आहे, हे भेटल म्हणून. नाही, मला फोटो पाठव, मी असं सांगू नाही शकत आता तुला. हा, 2 मला मिनिट. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, तुला गाडी पाहिजे आहे, हो. गाडी पाहिजे व्हेजिटेबल. मी नाही का हे केला, फोटो पाठवलाय तुम्हाला, आणि डॉट करून पाठवला आता. पाठव. आणि हो, हे तुम्ही चांगलं काम करत आहे. मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतो, असंच नाही का, म्हणजे जे गव्हर्नमेंटचे काम आहेत, जे गव्हर्नमेंट आपल्याला सांगते पण आपल्याला माहित नाही राहत त्याच्यावर. आणि जे गव्हर्नमेंटचे कामं डिले राहते, जिथं जिथं रोडाचे कामं राहिले असे तसे ते ना, त्याच्यावर बोलतो मी. तर हे मला वाटते की अगर बीजेपीच्या आपण खिलाफ बोलू शकतो, काँग्रेसच्या खिलाफ बोलू शकतो, तर बीजेपी या फिर काँग्रेसचे चांगले कामं बी आपण दाखवले पाहिजे लोकांना. तर याच्यावर मी व्हिडिओ बनवेल एक बिल्कुल चांगला काम. बिल्कुल. हेलो, अभी मैं जूम पे हूँ, आप डिसाइड कर लो, मिल के कर लो, कोई दिक्कत नहीं. आणि आणि मला असं वाटते की दादा, याच. हा. आपण आता बाकी मला बारा हो. 55 दुसरा प्रोग्राम राहतो. हो. बाकी काही राहिलं तर पुन्हा फोन करा मला, चालेल तुम्हाला? हो. हो. तुम्हाला चालेल मी बरोबर. डॉट केलाय, तुम्ही पहा बरं. नाही, मी व्हॉट्स. आता नाही बघू शकत, हो. मी नंतर बघतो, कार्यक्रम झाल्यानंतर. ठीक आहे. बरं, पुन्हा कोण आहे? रामचंद्र हटवारजी, कृणाल जोत साहेब. यस सर. हाँ सर, नमस्कार कृणाल जी. नमस्कार दादा अमोल भाऊ. नमस्कार सर, दादा आवाज येतोय नमस्कार. का? हाँ, हो, क्लियर आवाज येता है, सुंदर दादा चेहरा दोन दिसत आहे हजार एकवीस तुमचा. मध्ये दादा 2021 मध्ये मी ई रिक्षासाठी अप्लाय केलं होतं. मला एक सांगा, तुमच्या स्वतःचे बोलत आहे का? काय म्हटलं? स्वतः करता बोलत आहे? स्वतः करता. किती पर्सेंटेज आहे तुमचे? माझे 46. माझं बोलणं झालं होतं ना मागे तुमच्यासोबत. हो हो, मी लिहून घेतो इथे.
डेली अटेंडन्स मध्ये ते 46. बालूभाऊची मुलगी वारली होती, तिथे आपली भेट झाली होती. अच्छा अच्छा, हा हा. हम्म. आणि माझं ऍक्च्युली माझं लायसन्सचं काम अटकलं होतं. मी 2-3 वेळा गेलो तिथे ITO ला. 2-3 वेळा त्यांचे अधिकारी अवेलेबल नव्हते. माझं फिटनेस वगैरे सर्व मेडिकल मधून मी रेडी करून आणलाय. सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाली आहे माझी. 2 वेळा माझं लर्निंग लायसन्स पण झालं आणि दोन्ही वेळा ते रिजेक्ट पण झालं. आता माझं परमनंट साठी मी 2 वेळा गेलो तिथे, तर ते म्हणतात की तुम्ही स्वतः ई रिक्षा घेऊन या. तर मागे कसं ते खालसावाल्यांनी म्हणजे अरेंज केलं होतं ना आपलं लायसन्सचं अरेंजमेंट करून द्यायचं. मग खालसावाल्याकडे गेलो तर ते बोलले की आता आमच्याजवळ नाही राहिलं हे, तर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जा. आता माझ्याकडे गाडीच नाही तर मी कुठे घेऊन जाईल. म्हणजे माझं सर्व ओव्हरऑल. आणि आता ते मागे कसं फ्रीमध्ये दिले होते, आता मी महानगरपालिकेत गेलो, पाचोळे सरांसोबत बोललो, तर ते बोलले की तुम्हाला फक्त आता 1 लाख रुपयाचा फंड भेटेल, बाकी अमाऊंट तुम्हाला स्वतःच्या खिशातून टाकावं लागेल. बरं, कुठून बोलताय तुम्ही? एरिया कोणता आहे आपला? माझा हुडकेश्वर, आपल्याच घरापाशी. हुडकेश्वर रोडला प्राईड बारच्या मागे राहणं आहे माझं. बरं, आता विषय असा आहे की तुमचं लायसन परमानंट नाही झालंय, त्याच्याकरता परमानंट करण्याकरता त्यांना ई रिक्षा हवा आहे. हा. आणि ई रिक्षा करता तुम्ही जेव्हा गेले तर ते बोलताय की 1 लाख रुपये डाऊन पेमेंट, बाकीच्या ई रिक्षा घ्या. नाही नाही, 1 लाख रुपये ते महानगरपालिकेच्या फंड मधून भेटेल आपल्याला. हो. आणि म्हणजे जे बॅलन्स अमाऊंट राहील ते तुम्हाला म्हणजे स्वतः द्यावं लागेल. आणि जे माझा म्हणजे ऍक्च्युली कसं माझं लिस्टमध्ये नाव होतं पहिल्या 100 मध्ये, पण अनफॉर्च्युनेट माझं लायसन्स ओके नाही झाल्यामुळे मला ते भेटलं नाही. म्हणजे माझ्यात मागून आलेल्या लोकांना प्रोव्हाइड झाले आणि मीच राहिलो आता होतो. तुमच्या लिस्टमध्ये नाव कोणत्या वर्षी होतं? 2022. हा, एक पहिल्याच याच्यामध्ये पहिल्या स्ट्रोक मध्ये होतं माझं. तर आता आणि कसं आहे, हम्म. जेन्युन हे आहे की तुम्ही ते जे तुम्हाला पाचोरे साहेब सांगत आहे ते तुम्ही करून घ्या, असं माझं हम्म. तुम्हाला जेन्युन सजेशन राहील. कारण नागपूर शहरामधले ई रिक्षाच्या वाटप आता बंद आहे. ओके. 1.5 वर्षापासून जो वाटप सुरू आहे तो नागपूर जिल्ह्यातील लोकांसाठी सुरू आहे. अच्छा. एकतर तुम्हाला नागपूर शहरामध्ये ई रिक्षा वाटप जे आता होईल त्याचे जे हम्म. नॉमिनेशन निघेल त्याची वाट बघावं लागेल. ओके. किंवा मग जर समाज कल्याणकडून जे 1 लाख रुपयाचे अनुदान मिळत आहे, नाही, आपल्याला कॉर्पोरेशन प्रोव्हाइड करत आहे ना. हा, कॉर्पोरेशन जे देत आहे 1 लाख रुपये, हम्म. ते घेऊन तुम्ही पुढे वाढायला पाहिजे, असं जेन्युन माझं ओपिनियन आहे तुम्हाला. आता म्हणजे मला सांगा, बाकी लोकांना मिळाले फ्री ऑफ कॉस्ट, माझी एवढी कंडिशन जर असती तर कशाला मग हे केलं असतं. नाही तर आता बाकी मी लोकांना मिळाले तेव्हा स्कीम सुरू होती, आता स्कीम सुरू नाही आहे. तर मग ओके. असं सजेशन राहील दुसरं की स्कीम सुरू होईल तोपर्यंत वाट बघा, झाली की अच्छा, आपण तेव्हा वेटिंग करू. मध्ये मग काम. अच्छा तेव्हा अच्छा करू, अच्छा. झाली काही हरकत नाही, पण नक्कीच ते होईल. दादा आता हे समाज कल्याण मार्फत जे वाटप झाले, मग त्याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो का? नाही, आता जे वाटप झाले, मी पुन्हा सांगतो की आता जे वाटप झाले ते जिल्ह्यातील लोकांकरता झालेले आहे, शहरातील लोकांकरता नाही आहे. अच्छा नाही, अच्छा, जिल्ह्यातील. अच्छा अच्छा हा. अच्छा. आता आम्ही जवळपास 555 वाटप केले, त्यामध्ये हो, ते मी न्यूजपेपर मध्ये बघितलं मी. 300 ई रिक्षा आहे, बाकीच्या सायकल होते, वेगळे वेगळे आयटम होते. ओके त्यापैकी ओके. आपल्या संवादामार्फत जे लोक गेले त्यांच्यापैकी त्या 162 काहीतरी आपल्या लोकांना मिळाले, म्हणजे जे माझ्या थ्रू आपल्या थ्रू जे गेले. हो हो. बाकी मग त्यांच्या व्यक्तिगत ज्या रजिस्ट्रेशन होते ते झाले. ओके. त्यामुळे संपर्कात राहा तुम्ही. नाही, मग नागपूर. मला दादा थोडंसं मला मग लायसन्स परमनंट साठी थोडंसं मदत करा ना, बस बाकी हा, काही नाही. तर मग आता मी लायसन परमानंट साठी मदत म्हणजे कसं आहे की तुम्ही मला फोन करा. या मीटिंग हम्म. नंतर मी तुम्हाला एका वेंडरचा नंबर देतो जो आपलाच मित्र आहे, ओके. ते तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित करतील. चालेल चालेल. लगेच करून देईल ते काम, जर चालेल चालेल. होत असेल तर लगेच करून देतील. ठीक आहे. ठीक आहे ना दादा. हो, थँक्यू. हा. मला फोन करा तुम्ही. हो हो, करतो करतो बिलकुल. मीटिंग संपल्यावर कॉल करतो तुम्हाला. याच्या आधी बोलणं झालं आहे 3-4 वेळा. 2 वाजता कराल ना, माझी एकची पुन्हा एक चालेल मीटिंग राहते. चालेल चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे. रोजगाराविषयी मीटिंग राहते 1 वाजता, तर ती ओके. मीटिंग झाल्यानंतर करा. नाही तर मी असं काही नाही, तुमचं ऑफिस माझ्या घरापासून बिलकुल 2-2.5 किलोमीटरवर आहे. मी पर्सनली येऊन भेटू संडेला शकतो. येत जा ना सर. या हा, या संडेला येत संडेला जा. रविवारी संडे. येत चला, रविवारी. ठीक आहे तुमच्यासारखे ना. ऍक्टिव्ह जे मेंबर आहे त्यांना ओके. आम्हाला त्यांची गरज आहे, कारण आमचा व्याप वाढलेला आहे आता. आम्हाला ओके. हँड्सची गरज आहे. नाही, बिलकुल सांभाळणं नाही बिलकुल. होत रविवारी, आम्हाला एवढे दिव्यांगत्व इथे ते येतात डेफिनेटली येईल दादा, मी आणि बरोबर प्रत्येकाला बोलूया अटेंड बसून. करणंही खूप गरजेचं आहे. चालेल चालेल. हा, आम्ही म्हणतो कार्यक्रम 9 ते 11 आहे, पण तो खरं सांगितलं तर कार्यक्रम तो 9 ते 2, 2:30, 3 वाजून जाते आम्हाला.
जसं जसं म्हणजे नंबर ऑफ मेंबर्स वाढेल त्यांच्या इन्क्वायरी हो, वाढेल. खूप रश होऊन गेलेला आहे आता आमच्याकडे. म्हणून त्या ऑनलाईन प्रोग्राम सुरू केला आम्ही की बाबा रे, एवढ्या लोक आता मध्यंतरी अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया इथून यायला यायला सुरुवात झाली. म्हटलं एवढ्या लांबून या नको तुम्ही. हा ओके. हा ऑनलाईन संवाद आहे. ऑनलाईन संवाद मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि समजून घ्या. ठीक आहे ना, आम्ही मी उद्याला नक्की येतो मार्गदर्शन म्हटलं. करतो. उद्या किती या वाजता? सर या. हो, या ठीक. उद्याला किती वाजता? 9 वाजता? या ना 9:30-10ला. ठीक आहे ना, चालेल दादा, येतो मी. हो हा, हो, या प्लीज, वेलकम. हो हो, थँक्यू. हॅलो हॅलो सर. हा बोला ना, 1 मिनिट थांबा. हा बोला, नाव सांगा दादा तुमचं. जनार्दन भजबुजे. हा, जनार्दन भजबुजे. भजबुजे साहेब, जनार्दन. मानेगाव. एक मानेगाव सेकंड. साहेब. भजबुजे, मी थोडं लिहून घेतो. हा सर. किती मानेगाव का मालेगाव, मालेवाडा? मानेगाव सावनेर. मानेगाव कुठे आहे? सावनेर 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 सावनेर, तहसील. सावनेर. अच्छा अच्छा अच्छा. 2-3दा आलो सर मी तिथे. हो हो. हा, मी ई रिक्षासाठी फॉर्म भरला होता आपण सर. बरं. हा, आता आपला मेडिकलला आता हे झालं होतं सर कॅम्प. हो. तिथे आलो होतो सर मी. तर त्याचं काय हा. काय झालं ते कळलंच नाही सर. नाही, तुम्हाला जर नंबर नाही लागला तर तुमच्या नेक्स्ट राऊंड मध्ये नंबर असेल कदाचित. अच्छा. कारण आमच्याकडून जे लोक गेले त्यांचे तर जवळपास 90% लोकांचे सिलेक्शन झालेले आहे. तर होऊ शकते की तुम्हाला डॉक्टरनी अनफिट केलं असेल किंवा काहीतरी मुळे तुमचा नंबर नाही लागला. काय विषय आहे? किती पर्सेंट दिव्यांगत्व आहे तुमचं? 90. 90% आहे. लोकोमोटर आहे का? हा, लोक होते. दोन्ही लेग आहे? नाही, डावा. लेफ्ट लेग आहे? हा. 90% दिले एका लेग साठी? हम्म. हे कापला असेल पाय त्यांचा. नाही 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 नाही, पोलिओचाच आहे माझा. अच्छा, पोलिओ आहे का? ठीक आहे. पोलिओचा आहे माझा. तर तुम्ही संपर्कात राहा. ठीक आहे. सेकंड वाटप होणार आहे. आमचं अच्छा बोलणं झालेलं आहे. सेकंड वाटप मध्ये 600 गाड्या वाटणार आहे ते. अच्छा सर. तर कदाचित तेव्हा आपण तुमचे नाव तिथे रिकमेंड करू. ठीक आहे सर. हेलो सर. करून घे. केव्हा आ जाओ अंदर. हेलो. तुम्हाला मी मार्गदर्शन केलेलं आहे. संपर्कात राहा अशी सूचना दिलेली आहे जनार्दन भाऊ. ठीक आहे. आणि दुसरी सूचना, तुम्ही तुमच्या भागातील दिव्यांगांना या कार्यक्रमासोबत जोडा. सर्व लोकांना विनंती आहे इथे की दिव्यांगांच्या आपल्याला जेवढं मार्गदर्शन करता येईल, त्यांना समाधान करता येईल तेवढं आपण करू. तुम्ही इथे उपस्थित सर्वांना विनंती आहे की जी झूम लिंक आपली राहते ती प्रत्येक गावखेड्यामध्ये तिला शेअर करा आणि दिव्यांगांचा उद्धार करण्यामध्ये माझी मदत करा. हे माझं ठीक आहे. बोलणं नाही आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आदेश आहे की दिव्यांग पुढे राहिले पाहिजे अशी त्यांची खूप इच्छा आहे. त्यामुळे त्यामुळे बघा, आज 550 गाड्या नागपूर शहरात वाटप करण्यात आल्या आणि ही संकल्पना आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता राबविणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक शहरातले आमदार, प्रत्येक शहराचे शहराध्यक्ष, समाज कल्याण अधिकारी यांना आपण आपल्यातर्फे निवेदन देऊन हे या प्रकारचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याकरता आपण त्यांना विनंती करत आहोत. येस, नेक्स्ट कोण आहे? इंकेश झा. पुन्हा कोण आहे? बोला, जरा वेळ झालेला आहे. 5 मिनिट आहे आपल्याकडे. बाकी आपण बाकी विषय उद्या घेऊ. गडकर. गिरीश हॅलो गडकर. गडकर. एक सेकंड, मला नाव हा. लिहू दे तुमचं. गिरीश गडकर. हा. गिरीशजी, किती पर्सेंट दिव्यांगत्व आहे? मी 40% आहो आणि आता दुसऱ्या पायाचं मोजमाप व्हायचं आहे. पहिले मी बाय बर्थच पोलिओचा आहे आहो पेशंट. दोन्ही लेग दुसऱ्या आहे? पायाला मला हा दोन्ही पाय आहे? हा, आता दुसऱ्या पायालाही त्रास झालाय. तो फायलेरियाचा त्रास झालेला आहे. बरं बरं. कुठनं बोलत आहे? किती आहे वय? हा, माझं वय आहे 53. आणि कुठनं बोलत आहे? मी डिस्ट्रिक्ट चंद्रपूर बल्लारशावरून बोलतो. मी सेवा सेतूसाठी ई डिस्ट्रिक्ट साठी अप्लाय केलेला आहे. हॅलो सर. हो, एक बोला सेकंड. बोला. हा हा बोला. हा, मी ते अप्लाय केलेलं आहे. ते मला अजून मिळालेलं नाही आहे. म्हणजे अजून त्यांनी काही कारणही नाही सांगितले का नाही मिळालं वगैरे. मी बेरोजगारच आहो. सध्याचे फोटोग्राफरचे काही कामं करून देतो आहे बसलेले कॉम्प्युटरवर. तुम्ही सेतू करता अप्लाय केलेला आहे बल्लारशामध्ये
आणि हो तुम्हाला आतापर्यंत प्रतिसाद नाही मिळत आहे, हा तुमचा विषय आहे. हो हा, तर मला तिथे सेटिंग पाहिजेच आहे, कारण की मला ते माझ्या याच्यासाठी उपजीविकेसाठी आवश्यक आहे सर. हो, मी मान्य काहीतरी करतो, कारण. हा 100% मान्य करतो. हा तर तुम्ही कोणासोबत भेटले या विषयावरती आणि कधी फॉर्म भरलेला होता तुमचा? मी तरी 1 वर्ष झालं जवळपास. अरे त्याच्या बापरे, आधी भरला होता. एवढे दिवस नाही लागत ना दादा? हा रिसिप्ट भेटली असेल ना? हा रिसिप्ट मिळाली असेल ना नाही, काही? त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की तुम्हाला आम्ही लेटर पाठवू बा. नाही, पण जोपर्यंत कधी? मला काय. एवढे दिवस नाही लागत, लेटर पाठवायला 1 महिना खूप जास्तीत जास्त. 1 महिना. हा. हा, जसं ते परत जाऊन चेक करा. मी गेलो होतो 1-2दा, पण आता ते परत मला डिसेंबर मध्ये बोलवलं. ऍक्च्युअली मला ते नाही तर ते इथपर्यंत ऐका ना, तुम्ही परत जा आणि त्यांचा नंबर घेऊन या. मला नंबर द्या म्हणा, मी हँडिकॅप असल्यावर येऊ शकत नाही म्हणा. कोणाचा नंबर आता पाहिजे नंबर तुम्हाला? घेऊन शकता. हा, तिथला ई ते डिस्ट्रिक्ट कार्यक्रम मॅनेजर आहे, त्यांनी मला म्हटलं की डिसेंबरला यायला सांगितलेलं आहे. पण ते आता दादा, गिरीशजी, कलेक्टर गिरीशजी, हातात. हा बोला सर. तुम्हाला असं मार्गदर्शन आहे की तुम्ही ती पावती मला पाठवा. तुम्ही जी हा. पावती भरली असेल ती. त्यानंतर दुसरा विषय असा आहे की तुम्ही तिथे पुन्हा ज्या ऑफिसरकडे, त्या ऑफिसरचा नंबर घ्या आणि त्या ऑफिसरचा नंबर मला द्या, मी व्यक्तिगत बोलतो. आणि तिसरा विषय, डिसेंबरमध्ये बोलवण्याचं काय कारण आहे 1 वर्षानंतर, ते मला काय काही कारण कळलं आहे? नाहीये. हा, तेच विचारायचं त्यांना. तर तुम्ही एवढी बरं एवढी माहिती काढून माझ्याकडे मला ती माहिती पुरवा. पुढचे बघतो काय करायचं आहे तर. ठीक आहे सर. ठीक मग आहे तुम्हाला दादा, कसा संपर्क साधायचा? माझा संपर्क नंबर हो, लिहून घ्या तुम्ही. हो, 1 मिनिट. रोहन, इकडे इकडे फोन घेऊन ये लवकर ये. हा सांगा सर. 9922 9922 041000. 041000. हा, अमोल वाडके, अमोल भाऊ वाडके, नागपूर. हा ठीक आहे सर. ओके सर, धन्यवाद. आणि मला तुम्ही व्हॉट्सअप करा दादा या नंबरवरून. हा, बरं बरं बरं. हा. ठीक आहे बरं. मी इथं माझ्या रिमार्क मध्ये लिहिलेलं आहे की परत चेक करा, अधिकारीचा नंबर मागा व मला अपडेट करा. हे मी रिमार्क तुमच्या नावासमोर लिहून ठेवलेले आहे. सर ठीक आहे, तुम्ही आता परत एक तुम्हाला फोटो तिथे गेला म्हणजे ते लोक तेवढं हे नाही देत. नाही, ते त्याच्यासाठीच माहिती नाही पाहिजे देत, नंबर. सहकार्य नाही आपल्याला करत. आपल्याला तोच प्रकारच चेंज करायचा आहे पूर्ण चेंज महाराष्ट्रामध्ये. करायचं आहे. जे हा. दिव्यांगांना भाव नाही देत, त्यांना असं हा. खूप कमकुवत समजतात, तो थोडा विषय चेंज करू आपण. कारण आपल्यासोबत आपल्यासोबत आपले नेते आहेत आणि ते आपल्याला सकारात्मक प्रतिक्रिया देऊन राहिले. ते म्हणतात, वाडकेजी जे करायचे ते करा दिव्यांगांसाठी, आम्ही तुमच्या सोबत आहोत, काही टेन्शन नाहीये. हा विषय बदलायला थोडा वेळ लागेल, पण आपण महाराष्ट्र मधल्या समस्या दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. हा हा पाणी ठीक आहे. यस, कोण बोलतोय? कैलासजी बोला. कैलासजी वानखेडे बोलत आहे का तुम्ही? कोण बोलत आहे आता? हा नमस्कार साहेब. हा, नमस्कार सर. माझे झालंय तुमच्या मुलीसोबत बोलणं. हो का आज थोडी सर? धावपळ आहे, उद्याला तुम्ही तुमच्या विषयी पुन्हा बोलू. ती तुमच्या येणार आहे मुलीविषयी घेऊन. लिहिलेलं आहे मी. ठीक आहे. हो, या उद्याला या. वेलकम आहे, तुमचं स्वागत आहे. नाही त्यांना कसं खराब आहे. चला मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे. 45 मिनिटाची ही मीटिंग राहते. माझी 1 वाजता दुसरी मीटिंग राहते, त्यामुळे ही मीटिंग आपल्याला इथे संपवावं लागेल. या मीटिंगला उपस्थित माननीय श्री प्रमोदजी राऊत साहेब, माझे सहकारी, रामचंद्र अटवार साहेब, राकेशजी सावरकरजी, कैलासजी वानखेडे, अनुपम मोहोड, कृष्णजी जोध. हॅलो अमोलजी, बोला नमस्कार. बोला, कोण बोलतंय? राज सोनार बोलतोय. हा, राज सोनारजी बोला. तर आपलं मीटिंगच्या संदर्भात राहिलेच आहे विषय, आणि मुंबईचं जर काही कामं झाले ना अजून. ठीक आहे, मुंबईचे तुमचे कामं झाले. मुंबईचे आपले हे कोण आहे आता? बापूराव काणे. शहर अध्यक्ष कोण आहे? शहर अध्यक्ष आपलं विशाल. विशाल. हा, तर उद्या 12 वाजता विशालला जॉईन करायला सांगा मीटिंगला. मुंबईचे जे शहर अध्यक्ष आहे त्यांच्यासोबत आपण बोलू. कामं का बरं प्रलंबित पडले, कुठे त्यांना अडचण येऊन राहिली, या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करू सगळ्यांसोबत. ठीक आहे. हो हो. उद्या 12ला जोडा शार्प. थोडा वेळेची अभाव राहतो आता, कारण दुसऱ्या मीटिंग राहतात. तर सिमरजी धुर्वे, सचिनजी खांडेखेरे, वैशालीजी शेलके, जागृती मॅडम, अंशुलजी,
संजय अवरे जी, ज्योत्सना कामड़ी मैडम, विवेक जी, राज सोनार साहब, अतुल जी, पूर्वी मैडम, आप सभी का बहुत बहुत शुक्रिया इस मीटिंग को ज्वाइन करने के लिए। उद्या पुन्हा तुम्ही 12 वाजता जॉईन करू शकता तुमच्या मित्रांसोबत, बाकी दिव्यांग मित्रांसोबत. आपला शेवटपर्यंत आपला प्रयत्न हाच राहील की दिव्यांगांना आपण एक मोटिवेशन, एक ताकद, एक आधार आणि त्यांना मार्गदर्शन या देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ही मीटिंग इथे मी बंद झालेली आहे असं डिक्लेअर करतो, कारण यानंतर दुसरी मीटिंग आहे एक 2-3 मिनिटात. त्यामुळे ही मीटिंग इथे संपलेली असे जाहीर करतो. धन्यवाद आपण सर्वांचे. नमस्कार. ठीक आहे.